हॅलो. ओके, वी विल वेट ओनली फॉर 2 to 3 minutes. कारण फक्त 10 ते 12 जण जॉईन झालेत. आपण एक 2-4 मिनिट वेट करून स्टार्ट करूयात. तुम्ही तोपर्यंत मागचा पॉईंट रिवाईज करा. ओके, सी वी आर गोइंग टू स्टार्ट. काल आपण पाहिले होते लॅन्थेनॉइड्स. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द ॲक्टिनॉइड्स. द पार्ट ऑफ ॲक्टिनॉइड इन दिस चॅप्टर इज व्हेरी स्मॉल. खूप छोटासा पार्ट आहे ॲक्टिनॉइड ह्या चॅप्टरमध्ये. आपण फक्त ओव्हरलुक करणार आहोत ॲक्टिनॉइड्सना. सो वी आर गोइंग टू स्टडी अबाउट ॲक्टिनॉइड्स. So see, this is a series of 14 elements from thorium to lauretium. त्यांना म्हणतो आपण actinoids. Actinoids, they are ranging from thorium atomic number 90 to lauretium atomic number 103. तर थोरियम पासून लाउरेशियम पर्यंत जी एक लास्ट सिरीज असते, शेवटची सिरीज ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल, त्यांना म्हणतात ॲक्टिनॉइड्स. सो त्यांची पोझिशन कुठे असते पहा. द पोझिशन ऑफ ॲक्टिनॉइड इज दे आर प्रेझेंट इन 7th period and 3rd group. Okay, now we are going to study about the general electronic configuration. So what is the general electronic configuration of actinoid? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट वी आर गोइंग टू सी व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ॲक्टिनॉइड. ॲक्टिनॉइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे असतं पहा. त्यांचा ॲटॉमिक नंबर स्टार्ट होतो 90 पासून. सो त्यांचा जो नियरेस्ट नोबेल गॅस आहे तो आहे रेडॉन. रेडॉनचा ॲटॉमिक नंबर असतो 86. सो 5F1214, 6D021 आणि 7S2. सो दिस इज अ जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर द ॲक्टिनॉइड्स. काल आपण लॅन्थेनॉइड्सचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिलं होतं पहा. लॅन्थेनॉइड्सचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होतं 4F1214, 5D021, 6S2. त्याच्यापैकी आपण फक्त एक एक पिरियड, एक एक शेल पुढे वाढवली.
So general electronic configuration for the actinoid is 4f1 to 14, 60 0 to 1, 7s2. Okay. Now हे जे actinoids असतात they all are man-made elements. These all actinoids they are man-made elements. Man-made elements. ते कुठेही अर्थमध्ये वगैरे सापडत नाही. हे सगळे man-made elements आहेत. And almost all actinoids are radioactive in nature. खाली लिहूया. Almost they are man-made and radioactive in nature. Almost सगळे actinoids हे radioactive असतात. They are man-made. They are radioactive in nature. Now त्यांना आपण म्हणतो second inner transition element. They are known as second inner transition element. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. Okay, now check. Okay. ठीक है. So they are known as second inner transition element. मग first inner transition elements कोण आहेत? Which are first inner transition elements? तुम्ही मेसेज पण करू शकता है ना. तुमच्या तिथे खालच्या साईडला मेसेजसाठी एक ऑप्शन असेल पहा, तिथे तुम्ही मेसेज देखील टाकू शकता. मग फर्स्ट इनर ट्रान्झिशन एलिमेंट असतात लॅन्थेनॉइड्स आणि सेकंड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असतात ॲक्टिनॉइड्स. ठीक आहे. नाव सी नेक्स्ट ह्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असते +3. देअर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट इज +3. यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 असते बाय लूजिंग 2 इलेक्ट्रॉन फ्रॉम ह्याच्यामधले 2 इलेक्ट्रॉन लूज करून 2 इलेक्ट्रॉन फ्रॉम 7s अँड 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 6d. They shows +3 ऑक्सिडेशन स्टेट ॲज ए कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. 2 इलेक्ट्रॉन 7s मधून आणि 1 इलेक्ट्रॉन 6d मधून लूज करून ते आपल्याला +3 ऑक्सिडेशन स्टेट ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट्स दाखवतात. नाव हे जे असतात ॲक्टिनॉइड्स त्यांचा जो कलर आहे दे हॅव द सिल्वरी व्हाईट कलर. त्यांचा कलर सिल्वरी व्हाईट कलर असतो जसा लॅन्थेनॉइड्सचा आहे. दे ऑल आर रेडिओ एलिमेंट. हे कुठेही नेचरमध्ये वगैरे सापडत नाही. दे ऑल आर अ मॅनमेड एलिमेंट. वरती लिहिलं आपण. त्यांची ऑक्सिडेशन नंबर ही +3 असते कॉमन. आणि नेक्स्ट पॉईंट दॅट इज दे शोज डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयनिक रेडियाय from the actinium to lauretium, that is called as actinoid contraction. This shows decrease in atomic radii or ionic radii from lauretium, from this actinium to lauretium, from thorium to lauretium असं म्हणूया. thorium to lauretium. Hence this is called as actinoid contraction. actinoid contraction. आता पहा हे ॲक्टिनॉइड्स आहेत. ही त्यांची इनर शेल. ही समजा कन्सिडर करा 5f शेल. This is 6d shell and this is 7s shell. Okay, if you consider this is a 7s, ही आहे 6d आणि ही आहे 4f. आपल्याला शिल्डिंग इफेक्ट बद्दल माहिती आहे. शिल्डिंग इफेक्टची ऑर्डर प्रायोरिटी ऑर्डर अशी असते sp d आणि f. सो f ऑर्बिटल शोज very 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 poor shielding effect.
म्हणून हा जी इथे स्क्रीन बनलेली आहे एफ ऑर्बिटलची ही कशी असेल, खूप पुअर असेल है ना. ती शिल्ड स्क्रीन प्रॉपरली शिल्ड नाही करू शकणार. दिस इज व्हेरी पुअर शिल्डिंग इफेक्ट. एफ ऑर्बिटल शोज पुअर शिल्डिंग इफेक्ट, शिल्डिंग किंवा स्क्रीनिंग इफेक्ट. मग काय होतंय बा, ड्यू टू दिस व्हॉट हॅपन, हा न्यूक्लियसचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ह्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. हा 7s मध्ये काही इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा ह्या 6d मध्ये काही इलेक्ट्रॉन्स आहेत. जर ही स्क्रीन पुअर असेल तर हा न्यूक्लियस आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला स्वतःकडे पुल करेल का, हा न्यूक्लियस स्वतःकडे ओढेल का आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला. जर ही स्क्रीन पुअर असेल, मधली जी स्क्रीन आहे ती पुअर आहे, तर न्यूक्लियस आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला स्वतःकडे पुल करेल का. No. कसं नाही करणार, पुअर स्क्रीन आहे ना, एक पातळ पडदा लावला एक, आणि त्या न्यूक्लियसला आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला त्याच्याकडे ओढायचं आहे. न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह आहे, आणि मध्ये जी तयार झालेली स्क्रीन आहे ती खूप पुअर आहे, जाळी एक, तर मग ती ओढू नाही शकणार का. नाही ओढेल ओढेल. है ना, येते का लक्षात मी काय सांगते ते. हा जो आहे, सी जस्ट अ मिनिट, हे जी पिंक कलरची मी दाखवली 4f ऑर्बिटलची, ती पुअर स्क्रीन आहे, एकदम पुअर इफेक्ट दाखवतोय तो, राईट. तो तिथे आपल्याला शिल्ड नाही करत आहे, एक अडथळा निर्माण नाही करत आहे, बरोबर. तर हा न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ह्या इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करेल, आणि ज्यावेळेस तो स्वतःकडे पुल करेल त्यावेळेस त्यांची साईज काय होईल, स्वतःकडे ओढल्यानंतर ह्या पूर्ण ॲटमची साईज कॉन्ट्रॅक्ट होईल, कमी होईल, डिक्रीज होईल, आणि त्यालाच म्हणतात मग ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन. मग ॲक्टिनॉइड का कॉन्ट्रॅक्ट होतात, ड्यू टू दिस पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ एफ ऑर्बिटल. आपण हा सेम पॉईंट लॅन्थेनॉइडसाठी पाहिला होता. ड्यू टू द पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ एफ ऑर्बिटल, लॅन्थेनॉइड अँड ॲक्टिनॉइड दे शोज द ॲक्टिनॉइड आणि लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. ओके, हे कॉन्ट्रॅक्शन दाखवतात. ठीक आहे. नाव सी नेक्स्ट प्रॉपर्टीज पाहिल्या आपण, इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला, कॉन्ट्रॅक्शन पाहिलंय. नेक्स्ट तुम्ही पेज नंबर 277 वर पहा. ॲक्टिनॉइड्सचे तिथे आपल्याला एक ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स गिवन आहेत. बट ॲक्च्युली देर इज नो नीड टू डू दिस कन्फिगरेशन्स. कधी क्वेश्चन आलेलं नाही आजपर्यंत, बट हे तुम्हाला पाहून ठेवायचे, राईट. ॲक्टिनॉइडचे कॉन्ट्रॅक्शन दॅट यू हॅव टू सी. नाव द नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू सी, दॅट इज ॲप्लिकेशन्स. Applications of actinoids. Applications. मग काय काय ॲप्लिकेशन असतात पहा. थोरियम ऑक्साईड अँड 1% सेरियम ऑक्साईड यांचं जे मिक्सचर आहे, दॅट मिक्सचर इट इज यूज्ड इन मेजर सोर्स ऑफ इंडोर लाइटनिंग. इंडोर लाइटनिंगमध्ये आपण घरामध्ये जे लाइटिंग्स वापरतो त्यांच्यामध्ये ह्यांचं मिक्सचर असतं, थोरियम ऑक्साईड आणि सेरियम ऑक्साईड. नेक्स्ट आहे युरॅनियम. इट इज यूज्ड इन अ न्यूक्लियर रिॲक्टर. सो दिस युरॅनियम it is used in nuclear reactor. Next, ह्यांच्याकडे कॅपॅसिटी असते टू कन्वर्ट द हीट एनर्जी फ्रॉम बर्निंग नॅचरल गॅस टू इंटेन्स लाइट एनर्जी. See, they have energy to convert heat energy from natural gas to light energy. They are used as energy source in a pacemaker.
पेसमेकरमध्ये ते एनर्जी सोर्समधून यूज करतात. मग आता पेसमेकर काय आहे हे वरचं ते तुम्हाला लक्षात आलं असेल की काय लिहिलं आपण. थोरियम ऑक्साईड, सेरेम ऑक्साईड इंडोर लाइटनिंगमध्ये वापरतात. युरॅनियम न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये यूज करतो आपण. त्याच्यानंतर त्यांच्याकडे कॅपॅसिटी अशी असते की हीट एनर्जीला ते लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतात. सो दे आर यूज इन दिस एनर्जी अँड दे आर यूज ॲज अ पेसमेकर. मग पेसमेकर काय असतो, ज्या लोकांचे हार्ट रेट इरेग्युलर असतात, जे प्रॉपरली बीट करत नाही, इरेग्युलर हार्ट रेट असतात, त्यांच्यामुळे मध्ये एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस एक्सटर्नली फिट केलं जातं चेस्टमध्ये. मी काय सांगते लक्षात येते, ज्या लोकांमध्ये ज्यांचे हार्ट रेट प्रॉपरली बीट करत नाहीत, इरेग्युलर असतात, त्यांच्यामध्ये एक्सटर्नली एक इलेक्ट्रिक डिव्हाइस चेस्टमध्ये फिट केलं जातं टू रेग्युलेट दिस हार्टबीट्स. त्याला पेसमेकर असं म्हणतात. मग त्या पेसमेकरमध्ये लॅन्थेनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड्स असे एलिमेंट्स यूज केलेले असतात. ठीक आहे. सो दीज आर द डिफरंट ॲप्लिकेशन्स फॉर द ॲक्टिनॉइड्स. नाव नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू सी दॅट इज द पोस्ट ॲक्टिनॉइड. पोस्ट ॲक्टिनॉइड्स काय असतात ते पाहूयात. जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला फक्त एक पिरियॉडिक टेबल दाखवते इथे. तोपर्यंत तुम्ही पेज नंबर 279 वर एक लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनॉइडचा डिफरन्स दिलेला आहे पहा. पेज नंबर 279 वर या. तिथे एक वरच्या साईडलाच लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनॉइडचा एक डिफरन्स दिलेला आहे. तो डिफरन्स रीड करा. बऱ्याच वेळा तो डिफरन्स विचारतात एक्झाममध्ये, बोर्डाच्या पेपरला. लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनॉइड्सचा डिफरन्स, सो तो रीड करा. ठीक आहे. सगळ्यांना पिरियॉडिक टेबल दिसतोय राईट. तुमचं झालं का वाचून लॅन्थेनॉइड ॲक्टिनॉइडचा डिफरन्स? येस, पेज नंबर 279 वरचा डिफरन्स. ठीक आहे. ओके, मग आता पहा पिरियॉडिक टेबलकडे. आता आपण ही सिरीज पाहिली, ॲक्टिनॉइड सिरीज. दिस इज द ॲक्टिनॉइड सिरीज. त्याच्यानंतर द एलिमेंट विच फॉलो द युरॅनियम, ह्या युरॅनियमला जे एलिमेंट फॉलो करतात, इथे दिसत असेल तुम्हाला, हा युरॅनियम आहे. या युरॅनियमला जे एलिमेंट फॉलो करतात त्यांना आपण म्हणतो पोस्ट ट्रान्स युरॅनियम एलिमेंट. येते लक्षात. फॉलो करतात म्हणजे काय, युरॅनियम नंतरचे जे काही एलिमेंट आहेत, दॅट इज नेपच्युनियम, प्लुटोनियम, ॲम्ब्रिशियम, क्युरियम, हे जे एलिमेंट्स आहेत ॲटॉमिक नंबर 93 to 103, ह्या एलिमेंट्सला आपण म्हणतो ट्रान्स युरॅनियम एलिमेंट. ओके. आता पुढे एक कॉन्सेप्ट असते पोस्ट ॲक्टिनॉइड एलिमेंट. मग ते कोणते, तर इथे पहा, रुदरफोर्डियमपासून तर कॉपरनिशियमपर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला आपण म्हणतो पोस्ट ॲक्टिनॉइड एलिमेंट्स. या एलिमेंट्सचा स्टडी आपण अजूनपर्यंत केमिस्ट्रीमध्ये करत नाहीत. हे एलिमेंट फक्त सापडलेले आहेत, बट त्यांची लाईफस्पॅन, त्यांचा हाफ लाईफ पिरियड खूप कमी असल्याकारणाने आपण त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीज अजून स्टडी करू शकलो नाही आहे. ह्याच्यामधला हा जो रुदरफोर्डियम आहे हा फक्त क्लोरिनेटेड कंपाऊंड बनवतो, टेट्राक्लोराइड कंपाऊंड बनवतो. बाकी दिस ऑल एलिमेंट्स दे आर नोन ॲज पोस्ट ॲक्टिनॉइड एलिमेंट. इथे पहा, इथे ॲक्टिनॉइड्स असतात, ॲक्टिनॉइड नंतरचे एलिमेंट्स आहेत, दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज पोस्ट ॲक्टिनॉइड एलिमेंट. इथे युरॅनियम आहे, युरॅनियम नंतरचे हे एलिमेंट्स आहेत, हेच दे आर कॉल्ड एज ट्रान्स युरॅनियम एलिमेंट. तुम्ही जर मी पाठवलेली PDF पाहिली असेल कशाची, प्रिवियस इयर क्वेश्चनची,
तर त्याच्यामध्ये एक लास्टचा क्वेश्चन आहे पहा, एक क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये की पोस्ट युरेनियम एलिमेंट्स आर रेंजिंग फ्रॉम द ॲटॉमिक नंबर विच ॲटॉमिक नंबर. सो तिथे फक्त तुम्हाला ॲटॉमिक नंबर लिहायचा आहे 93 टू ॲटॉमिक नंबर 103. दे आर नोन ॲज पोस्ट युरेनियम एलिमेंट्स. ओके, ठीक आहे. So all of you get it about this? Okay. तर काय पाहिलं पाहता आपण? ट्रान्स युरॅनियम एलिमेंट्स की जे युरॅनियमला फॉलो करतात, युरॅनियम नंतर येतात, दॅट इज ॲटॉमिक नंबर 93 टू ॲटॉमिक नंबर 103, त्यांना म्हणतो आपण ट्रान्स युरॅनियम एलिमेंट. त्याच्यानंतर असतात पोस्ट ॲक्टिनॉइड एलिमेंट. पोस्ट ॲक्टिनॉइड एलिमेंट दे आर रेंजिंग फ्रॉम 104 टू 112, 104 ते 112 पर्यंत जे असतात त्यांना म्हणतो आपण पोस्ट ॲक्टिनॉइड एलिमेंट. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द दिस. नाव तुम्हाला तुमच्या असाइनमेंटमध्ये एक क्वेश्चन लिहायचं, दॅट इज क्वेश्चन नंबर 116 लॅन्थेनॉइड अँड ॲक्टिनॉइड डिफरन्स. आणि बाकी मी पूर्ण तुम्हाला एक PDF सेंड केलेली आहे PYQची. तर ती PYQची होमवर्कमध्ये तुम्हाला लिहून काढायचं सगळं. सो 116 क्वेश्चन, पेज नंबर 279. Okay, so here we finish our chapter. Is there any doubt in this? तुम्हाला ह्या चॅप्टरची असाइनमेंट प्रोव्हाइड झालेली आहे काल मला कुणीतरी एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16-17ची पण विचारली होती. येस, मी पाठवते आज ती परत. ट्रान्झिशन ट्रान्झिशनची सेंड केलेली आहे. कुणाला काही प्रॉब्लेम नाही आहे? तुम्ही बोलू शकता, तुम्ही स्वतःला म्यूट करून माझ्याशी बोलू शकता. 2 मिनटं आपण डिस्कस करूया अँड देन वी गो फॉर द न्यू चॅप्टर. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता ह्या पर्टिक्युलर चॅप्टरपैकी. ओके, ठीक आहे. देन वी गो फॉर द न्यू चॅप्टर. द नेक्स्ट चॅप्टर वी आर गोइंग टू स्टार्ट, दॅट इज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. 9th नंबरचा चॅप्टर आहे आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तो स्टार्ट करूयात आपण. ह्याच्या नोट्स आज पाठवते मी तुम्हाला. ओके, ठीक आहे. मग नवीन चॅप्टर स्टार्ट करूयात आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. पेज नंबर 283 वर आहे पहा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. सगळ्यांकडे बुक्स आहेत आता?
चॅप्टर नंबर 9. ओके, आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. So first of all we are going to see some introductory part about this. जस्ट अ मिनिट, स्क्रीनचा थोडासा इश्यू आहे. स्क्रीन दिसते का तुम्हाला सगळ्यांना? एकदा नो चेक. टीचर. नाही दिसत आहे ना? ओके, जस्ट अ मिनिट. इंगडू. हां, सगळ्या केमिस्ट्रीला होतं का? रेणुकामला पण होतं का? मग का बरं? आधी तर पहिले लेक्चर तुम्ही घ्यायचे ना. झालं झालं चालू. ओके, नाव सी दिसते सगळ्यांना स्क्रीन? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, चलो स्टार्ट करूयात कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी सम इंट्रोडक्टरी पार्ट अबाउट दिस. So the very basic concept about the coordination compound is, first of all we are going to see what is ligand. Ligand म्हणजे काय? Say the species which attach to central metal atom it is called as ligand. जी स्पेसिस सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असते तिला आपण लिगँड असं म्हणतो, लिगँड असं कन्सिडर करतो. नाव सी द नेक्स्ट कॉन्सेप्ट इज, हे जे लिगँड्स असतात दे आर इलेक्ट्रॉन पेअर डोनर. therefore they are known as Lewis bases. हे इलेक्ट्रॉन पेअर डोनर असतात म्हणून त्यांना आपण लेविस बेस असं कन्सिडर करतो. दे डोनेट इलेक्ट्रॉन टू द सेंट्रल मेटल ॲटम and it is denoted by this arrow
म्हणजेच कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड. आता इथे जो सेंट्रल मेटल ॲटम आहे त्याला म्हणतात, तो जर लिगॅंड डोनेट करत असेल इलेक्ट्रॉन पेअर, तर जो सेंट्रल मेटल ॲटम असेल तो ॲक्सेप्ट करेल. सो सेंट्रल मेटल ॲटम इट इज इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. हेन्स इट इज नोन ॲज लेविस ॲसिड. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते पहा. ह्या वरच्या सगळ्या कॉन्सेप्ट एकदा व्यवस्थित रीड करा, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल दिल्याबरोबर लक्षात येईल मी काय सांगते ते. सो वन्स रीड दिस. रीड करा हे कॉन्सेप्ट. ओके, केली का रीड? नाव सी एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल सिस्प्लॅटिन. दिस इज अ अँटी कॅन्सर ड्रग. कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी हा ड्रग यूज केला जातो. सिस्प्लॅटिन इट इज अ अँटी कॅन्सर ड्रग. सो ह्याचा फॉर्म्युला आहे प्लॅटिनम डायअमाइनो डायक्लोरो दिस प्लॅटिनम. सो नाउ सी स्ट्रक्चर फॉर दिस. हा आहे सेंट्रल मेटल ॲटम. इथे हे लिगॅंड ह्याला सराउंड करतात तेव्हा NH3. It is denoted by this kind of arrow. This is one complex. आता वरती मी जे काही लिहिलं ना, तर इथे आपण अप्लाय करूयात पहा. व्यवस्थित लक्ष द्या. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की लिगॅंड म्हणजे काय. सो व्हॉट इज लिगॅंड? सी दिस डेफिनेशन. द स्पेसिस विच अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम इज कॉल्ड एज लिगॅंड. सो इथे हा सेंट्रल मेटल ॲटम आहे. ह्याला कोणते स्पेसिस अटॅच आहे? दिस अमोनिया अँड क्लोरीन. म्हणजे अमोनिया आणि क्लोरीन ह्यांना काय म्हणूयात आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या लँग्वेजमध्ये? येस, the species which attach to, which surround to the central metal atom, that is called as अरे तुम्हाला लक्षात नाही आलं का? ligand. येस, व्हेरी गुड. इट इज लिगॅंड. है ना. जी स्पेसिस सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच होते त्याला लिगॅंड म्हणतो. म्हणजे हे इथे लिगॅंड आहे. नंतर आपण पाहिलं होतं की लिगॅंड काय करतात? इलेक्ट्रॉन पेअरला डोनेट करतात. सी इथे हे लिगॅंड इलेक्ट्रॉन पेअरला डोनेट करतात. कुणाला? सेंट्रल मेटल ॲटमला. मग जे इलेक्ट्रॉन पेअर डोनर असतात त्यांना आपण लेविस बेस असं म्हणतो. ह्या कोऑर्डिनेट बॉन्डनी ते दाखवतात. आणि जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात त्यांना आपण लेविस ॲसिड असं म्हणतो, की जो मेटल असतो. सो ह्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला सगळं लक्षात येईल पहा. हा जो सेंट्रल मेटल ॲटम आहे दॅट इज अ इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. इट इज लेविस ॲसिड. आणि ह्या ज्या सराउंडिंग स्पेसेस आहे दॅट इज अ लिगॅंड, इलेक्ट्रॉन पेअर डोनर, अँड इट ॲक्ट्स एज अ लेविस बेस. सो ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस. ओके, ठीक आहे. नाउ सी नेक्स्ट टाइप्स ऑफ लिगॅंड. Types of ligand. The first type of ligand is monodentate ligand.
Monodentate ligand. Yes. Hello. Hello. Lyrics चालू केले हिने काय केलं? सो मोनोडेंटेड लिगँड्स काय असतात पहा. वन डोनर ॲटम विथ वन इलेक्ट्रॉन पेअर. वन डोनर ॲटम विथ वन इलेक्ट्रॉन पेअर, त्याला आपण म्हणतो मोनोडेंटेड लिगँड. ओके, म्हणजे त्यांच्याकडे एकच इलेक्ट्रॉन, एकच डोनर ॲटम असेल आणि एकच इलेक्ट्रॉन पेअर असेल. बेसिकली त्यांच्याकडे एकच दात असेल असं समजा, राईट. त्याला म्हणतात मोनोडेंटेड लिगँड. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल OH मायनस CN मायनस, एकच इलेक्ट्रॉन पेअर आहे पहा. एक इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे एक मायनस चार्ज. त्याच्यानंतर सगळे हलाइड्स लाईक क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाइड किंवा एनी स्पेसिस विच कंटेन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लाईक H2O, NH3, हे सगळे मोनोडेंटेड लिगँड आहे की ह्यांच्याकडे एकच इलेक्ट्रॉन पेअर आहे डोनेट करण्यासाठी. हेन्स दे आर कॉल्ड एज मोनोडेंटेड लिगँड. नाव द नेक्स्ट वन इज पॉलीडेंटेड लिगँड. पॉलीडेंटेड लिगँड. मग पॉलीडेंटेड लिगँड मध्ये फर्स्ट आहे बायडेंटेड लिगँड. पुढच्या पेजवर घेऊयात त्याला. सो पॉलीडेंटेड लिगँडचा फर्स्ट आहे बायडेंटेड लिगँड. तुम्हाला नावामध्येच समजतंय पॉलीडेंटेड म्हणजे की ज्याच्याकडे खूप सारे डोनर ॲटम असतील त्यांना म्हणतात पॉलीडेंटेड. मग त्याच्यामधला बायडेंटेड लिगँड. बायडेंटेड लिगँड म्हणजे काय, जसं आपण इथे मागे लिहिलं पाहता, इथे आपण लिहिलं की सी हिअर वन डोनर ॲटम विथ वन इलेक्ट्रॉन पेअर. मग बायडेंटेड मध्ये काय होईल, वन डोनर ॲटम विथ टू इलेक्ट्रॉन पेअर. वन डोनर ॲटम with two electron pair, that is called as bidentate ligand. मग bidentate ligand चे एक्झाम्पल कोणते. there are only two examples for the bidentate ligand. that is, the first one is ethylene diamine. It is also written as EN. Now the formula for this is like this: ethylene diamine, NH2, NH2. If you look towards this, हा इथे जर पाहिला तुम्ही, हा see this one. Here if you look towards this is a donor atom, this is also a donor atom. हे डोनर ॲटम्स आहेत, राईट. तर ह्याच्याकडे डोनर ॲटम किती आहेत आता, दोन डोनर ॲटम आहेत. इट हॅज अ टू डोनर ॲटम. वन डोनर ॲटम विथ अ टू इलेक्ट्रॉन पेअर. डोनर ॲटम एकच आहे पण इलेक्ट्रॉन पेअर दोन आहेत. सो दॅट इज कॉल्ड एज bidentate ligand. If you look towards another example for the bidentate ligand, that is oxalate ion. Oxalate ion, its formula is C2O4 minus. It is sometimes write as OX. मग त्याचं स्ट्रक्चर असं आहे पहा, C डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, O मायनस, O मायनस. किती डोनर ॲटम आहे त्याच्याकडे चेक करून सांगा मला. हाऊ मेनी डोनर ॲटम्स आर प्रेझेंट विथ दिस. किती डोनर ॲटम दिसतात ते तुम्हाला. Two. येस, टू डोनर ॲटम्स आर देअर. है ना, बायडेंटेड लिगँड आहे. कोणते डोनर ॲटम आहेत, हा एक आणि हा एक. सो दिस आर द टू डोनर ॲटम विच आर प्रेझेंट हिअर.
1 and 2. सो बायडेंटेड लिगँडचे हे दोनच एक्झाम्पल आहेत. बायडेंटेड लिगँड, वन डोनर ॲटम विथ 2 इलेक्ट्रॉन पेअर, सेम डोनर ॲटम विथ 2 इलेक्ट्रॉन पेअर. नेक्स्ट वन वी आर गोइंग टू सी, दॅट इज tridentate ligand. ट्रायडेंटेड लिगँड. ट्रायडेंटेड लिगँड म्हणजे काय पहा, वन डोनर ॲटम विथ 3 इलेक्ट्रॉन पेअर. सेम डोनर ॲटम पण त्यांच्याकडे 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर असतील, असं त्याला म्हणतो आपण ट्रायडेंटेड लिगँड. एक्झाम्पल आहे ट्रायडेंटेड लिगँडचं. So the example for the tridentate ligand is diethylene triamine. Sir, please light lawa. Yes. Diethylene triamine. That is called as diene. मग डाईनचा फॉर्म्युला स्ट्रक्चर कसा आहे पहा. नावामध्ये मिनिंग आहे डायइथायलिन. सो दिस इज द इथायलिन ग्रुप. किती वेळा आहे तो, 2 वेळा आहे डायइथायलिन. सो सी हियर इट इज अ डायइथायलिन. नाउ इट इज ट्रायअमाइन. सो दिस वन NH, next NH, next NH. So how many electron pair are here to donate? डोनेट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत इथे आपल्याकडे? Yes, 3 electron pairs. नायट्रोजन, मग कोणत्या कोणत्या आहेत त्या पहा. दिस नायट्रोजन, दिस and this, right? 3 electron pairs are present, hence it is called as tridentate ligand. Next one is hexadentate ligand. Next आहे hexadentate ligand. हेक्साडेंटेड लिगँड्स काय असतात पहा आता. वन डोनर विथ 6 इलेक्ट्रॉन पेअर, त्याला म्हणतो आपण हेक्साडेंटेड लिगँड. ओके, त्याचं एक्झाम्पल आहे पहा. ethylene diamine tetraacetate. Its short form is EDTA. इथायलिन डायमंड टेट्राएसिटेट. त्याचं स्ट्रक्चर काढते मी पुढे पहा. हेक्साडेंटेड लिगँड, नावामध्ये मिनिंग आहे इथायलिन डायमाइन. तर आपण कसं काढूयात पहा आता मग. इथायलिन, सो दिस इज अ इथायलिन ग्रुप, इथायलिन, राईट. नेक्स्ट सांगितलं त्यांनी डायअमाइन. सो इफ यू सी हियर, दिस इज अ डायअमाइन, इथायलिन डायअमाइन टेट्राएसिटेट म्हणजे 4 वेळा ॲसिटेट ग्रुप. सो सी 1 2 3 4, हे 4 बॉन्ड हियर ॲसिटेट ग्रुप इज देअर, दॅट इज CH2 C double bond OO minus, CH2 C double bond OO minus, CH2 C double bond OO minus, CH2 C double bond OO minus. So नाव पहा कसं होतं ह्याचं. इथायलिन डायअमाइन टेट्राएसिटेट. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे EDTA.
right? See here, ethylene, diamine, 2 ammonia, tetraacetate, 4 acetate group. So how many total donor atoms are present with this? हा एक डोनर आहे, 1 2 3 4 5 आणि 6. So there are total 6 donor atoms are present with this. ह्या नायट्रोजनकडे लोन पेअर असतात, सो इट इज ऑल्सो डोनर ॲटम. तर हे 6 डोनर ॲटम, हे 6 डोनर साइट्स त्यांच्याकडे प्रेझेंट असतात. सो दिस इज अ हेक्झाडेंटेड लिगॅन्ड. 6 टाईपनी तो 6 वेनी तो डोनेट करू शकतो इलेक्ट्रॉन, हेन्स इट इज कॉल्ड एज हेक्झाडेंटेड लिगॅन्ड. The next type of ligand is ambidentate ligand. Ambidentate ligand. काय असतात पहा ambidentate ligand? See, the ligand having 2 donor atoms. Same ligand कडे 2 donor atom असतात. This ligand having 2 donor atom, but can donate 1 pair of electron to form a coordinate bond. Can donate 1 pair of electron to form a coordinate bond. This is called as ambidentate ligand. म्हणजे काय समजावून घ्या, मी एक्झाम्पल देते पहा पुढे. फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर अबाउट द NO2. NO2 हा ambidentate ligand आहे. याचं स्ट्रक्चर असं आहे पहा, N डबल बॉन्ड O मायनस, राईट. सो समटाइम इट कॅन बी अटॅच्ड थ्रू द नायट्रोजन टू द मेटल. हा कधी कधी मेटलला नायट्रोजनने अटॅच्ड होतो, किंवा ह्याच्याकडे कॅपॅसिटी अशी असते की इट कॅन बी अटॅच टू द मेटल थ्रू नायट्रोजन डबल बॉन्ड O आणि इट हॅज अ कॅपॅसिटी टू अटॅच विथ द मेटल थ्रू दिस ऑक्सिजन ऑल्सो. ओके, बट तो एका वेळी एकाच नायट्रोजन किंवा ऑक्सिजन एकाच ॲटमने बाउंड होईल, त्याला म्हणतात ambidentate ligand. ओके, म्हणजे त्याची कॅपॅसिटी अशी आहे की इट हॅज अ 2 donor atom, but at a time it can donate electron towards the central metal atom by only one element, by only one atom. आले लक्षात? So this is ambidentate ligand. अजून एक एक्झाम्पल आहे ambidentate ligandचं, ते म्हणजे थायोसायनाइड. सेकंड एक्झाम्पल इज SCN, थायोसायनाइड. मग इथे पण असंच असतं, SCN it can donate the electron to this central metal atom through the nitrogen, or it has also ability NCS to donate the electron to the central metal atom through the sulfur. Okay, so हा असे किंवा असे इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, hence it is called as ambidentate ligand. So all of you get it about the this ligands and its types. Okay, ठीक आहे. मग आता आज आपण एक चॅप्टर फिनिश करून दुसऱ्या चॅप्टरकडे आलो. कोऑर्डिनेशन कंपाऊंड असा नावाचा चॅप्टर आहे. चॅप्टर खूप सोपा आहे आणि छोटा पण आहे हा चॅप्टर. तर तुम्हाला आत्तापर्यंतच्या कॉन्सेप्ट आय होप लक्षात आल्या. लिगॅन्ड म्हणजे काय, सेंट्रल मेटल ॲटमला जे सराउंड करतात त्यांना लिगॅन्ड म्हणतो आपण. लिगॅन्ड हे लेविस बेसिस असतात. लिगॅन्ड आपण ज्यावेळेस सेंट्रल मेटल ॲटमला लिगॅन्डचं बॉन्डिंग दाखवतो त्यावेळेस तो सिंगल हेडेड ॲरोने दाखवतो. लिगॅन्डचे टाइप्स असतात मोनोडेंटेड आणि पॉलीडेंटेड लिगॅन्ड्स. सो मोनोडेंटेड म्हणजे 1 डोनर ॲटम विथ 1 इलेक्ट्रॉन पेअर. पॉलीडेंटेडमध्ये बायडेंटेड असतो, 1 डोनर ॲटम विथ 2 इलेक्ट्रॉन पेअर.
ट्रायडेंटेडमध्ये 1 डोनर ॲटम विथ 3 इलेक्ट्रॉन पेअर, हेक्झाडेंटेडमध्ये 1 डोनर ॲटम विथ 6 इलेक्ट्रॉन पेअर, आणि लास्ट पहिला पण ॲम्बिडेंटेड लिगँड. सो इज देअर एनी डाऊट इन दिस? ओके, नाही आहे डाऊट काहीच, राईट? ठीक आहे, तर मग थांबूयात आपण. नोट्स सेंड करते मी तुम्हाला.